नमस्कार. आपण सगळेच जगतो, पण कधी विचार केलाय का की या जगण्यामागे, या टिकून राहण्यामागे नेमकं काय विज्ञान आहे? म्हणजे बघा, उत्क्रांतीच्या विशाल पटापासून ते आपल्या आजूबाजूच्या जगाच्या भौतिक नियमांपर्यंत आज आपण याच टिकून राहण्याच्या कलेमागचं आणि विज्ञानामागचं रहस्य उलगडणार आहोत. सक्षम तोच टिकेल. किती सोपं आणि तितकंच शक्तिशाली वाक्य आहे, नाही का? हीच तर आहे डार्विनची ती प्रसिद्ध संकल्पना, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आणि आजच्या आपल्या या प्रवासाचा हाच मध्यवर्ती धागा असणार आहे. तर याचा अर्थ काय होतो की जो सर्वात बलवान आहे तोच टिकतो? नाही, अजिबात नाही. याचा खरा अर्थ आहे, जो बदलत्या परिस्थितीशी सर्वोत्तम जुळवून घेतो तोच टिकतो. म्हणजे ज्या सजीवांमध्ये त्यांच्या वातावरणाला अनुकूल असे गुणधर्म असतात तेच जगतात आणि त्यांची पुढची पिढीही तशीच तयार होते. चला तर मग सुरुवात करूया निसर्गापासून. पाहूया नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून हजारो लाखो वर्षांमध्ये सजीवांनी स्वतःला कसं बदललं, कसं जुळवून घेतलं. आता हे बघा, आपल्यासमोर मानवी आणि उंटाच्या लाल रक्तपेशी आहेत. आपल्या पेशींमध्ये केंद्रक नसतो, त्यामुळे ऑक्सिजनसाठी भरपूर जागा मिळते. पण उंटाच्या पेशींमध्ये तो असतो आणि त्यामुळे त्या पाण्याच्या कमतरतेत स्वतःच्या आकाराच्या तब्बल 200% फुगून पाणी शोषू शकतात. ही एक प्रकारची सुपर पॉवरच आहे, नाही का? वाळवंटात टिकून राहण्यासाठीचं एक जबरदस्त अनुकूलन. आणि हे फक्त प्राण्यांच्या बाबतीतच घडतं असं नाही. आपलंच उदाहरण घ्या. आपला आहार मऊ झाल्यामुळे आपल्या अक्कलदाढा हळूहळू नाहीशा होत आहेत. पाण्यातल्या वनस्पतींची देठं पोकळ आणि लवचिक असतात, जेणेकरून ती पाण्याच्या प्रवाहात तुटणार नाहीत. डोंगरावरच्या सूचीपर्णी वृक्षांचा आकार शंकूसारखा असतो, कारण बर्फ सहज घसरून खाली पडावा. आणि गॅलापॅगोस कासव, त्याची चयापचय क्रिया इतकी मंद असते की ते अविश्वसनीय आयुष्य जगतं. हे सगळे टिकून राहण्याचे उत्तम नमुने आहेत. 170 वर्षे. हो, तब्बल 170 वर्षे. हे गॅलापॅगोस बेटावरच्या महाकाय कासवाचं सरासरी आयुर्मान आहे. निसर्गाने दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी केलेल्या अनुकूलनाचं हे खरंच थक्क करणारं उदाहरण आहे. बरं, हे तर झालं हजारो वर्षांत होणाऱ्या बदलांचं. पण जेव्हा संकट अचानक, अगदी क्षणात समोर उभं ठाकतं, तेव्हा काय? तेव्हा टिकून राहण्यासाठी काय करायला हवं? उदाहरणार्थ, सर्पदंश झाल्यास काय करावं? अनेक ठिकाणी हे ज्ञान असणं म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असतो. पण गंमत म्हणजे अनेकदा भीती ही पहिली आणि सर्वात धोकादायक प्रतिक्रिया असते. कधीकधी तर साप चावल्याच्या धक्क्याने किंवा भीतीनेच लोकांचा जीव जातो. तर मग अशा वेळी काय करायचं? सर्वात आधी जखम पाण्याने स्वच्छ धुवा. त्या व्यक्तीला धीर द्या, शांत ठेवा. जखमेच्या थोडं वरच्या बाजूला कपडा सैलसर बांधा आणि सगळ्यात महत्त्वाचं, अँटीव्हेनमसाठी लगेच डॉक्टरकडे न्या. लक्षात ठेवा, शांत राहणं आणि वेळेवर मदत मिळवणं हेच जीवन वाचवू शकतं. आता भाजल्यास किंवा पोळल्यास काय करायचं? इथे काही गोष्टी करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच काही गोष्टी न करणं महत्त्वाचं आहे. जखम झालेला भाग लगेच वाहत्या पाण्याखाली धरा, त्यावर कोरडं निर्जंतुक कापड ठेवा. पण लक्षात ठेवा, तेलकट मलम लावू नका, त्वचेला चिकटलेले कपडे ओढू नका आणि आलेले फोड अजिबात फोडू नका. यामुळे नुकसान जास्त होऊ शकतं. उन्हाळ्यात उष्माघात होणं खूप सामान्य आहे. अशावेळी त्या व्यक्तीला थंड, सावलीच्या ठिकाणी न्या. त्यांच्या मानेवर थंड, ओलं कापड ठेवा. भरपूर पाणी किंवा लिंबू सरबतासारखी पेय द्या. आणि जर उलटी झाली तर त्यांना एका कुशीवर झोपवा. शरीरातलं पाणी आणि क्षार कमी झाल्यामुळे ही स्थिती ओढवते. आतापर्यंत आपण बोललो सजीवांबद्दल आणि त्यांच्या जैविक पातळीवर टिकून राहण्याबद्दल. पण आपण ज्या जगात राहतो ते जगसुद्धा काही मूलभूत भौतिक नियमांनी बांधलेलं आहे. चला आता पदार्थांच्या स्वरूपाकडे वळूया, ज्यांनी आपलं हे जग बनवलं आहे. पदार्थाची पहिली अवस्था म्हणजे स्थायू. म्हणजे बघा, दगड, लोखंड यांचे कण एकमेकांना घट्ट धरून बसलेले असतात. त्यामुळे त्यांना एक निश्चित आकार आणि आकारमान मिळतं. त्यानंतर येतो द्रव. याचे कण थोडे मोकळे असतात. ते एकमेकांवरून सहज घसरू शकतात. म्हणूनच पाणी किंवा तेल ज्या भांड्यात टाकाल त्याचा आकार घेतात. पण त्यांचं आकारमान मात्र तेवढंच राहतं. आणि मग तिसरी अवस्था, वायू. याचे कण तर अगदीच मोकळे. त्यांना जिथे जागा मिळेल तिथे ते पसरतात. म्हणूनच वायूला स्वतःचा निश्चित आकार किंवा आकारमान नसतं. पण हे पदार्थ असं का वागतात? स्थायू, द्रव, वायू हे असं का?
याचं उत्तर दिलं अमेरिकन शास्त्रज्ञ जे. वेलार्ड गिब्स यांनी. त्यांनी दाखवून दिलं की पदार्थाचे दिसणारे गुणधर्म हे त्याच्या आतल्या कणांच्या रचनेवर अवलंबून असतात. या एका तत्वामुळे आपल्याला पदार्थांच्या वर्तनामागचं विज्ञान कळलं. आणि त्यामुळेच वेगवेगळ्या पदार्थांचे गोठण्याचे आणि उकळण्याचे तापमान इतकं वेगवेगळं असतं. आता हेच बघा, मेण फक्त 60 अंश सेल्सिअसला वितळतं, तर लोखंडाला वितळायला तब्बल 1535 अंश सेल्सिअस तापमान लागतं. केवढा फरक आहे बघा. आणि याच गुणधर्मांमुळे आपण त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करू शकतो. -18 अंश सेल्सिअस हे तापमान कुठे असतं माहितीये? आपल्या घरातल्या फ्रीजरमध्ये. आपण रोज या भौतिकशास्त्राच्या नियमांचा वापर करून पाण्याला गोठणबिंदूपेक्षा खूप खाली ठेवतो, जेणेकरून अन्नपदार्थ टिकवता येतील. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याला एकत्र जोडून बघूया. या संपूर्ण प्रवासाचा सार काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे बघा, एका बाजूला आहे उत्क्रांतीचा संथ न थांबणारा प्रवाह, दुसऱ्या बाजूला आहे संकटाच्या क्षणी घेतलेला एक छोटासा निर्णय, आणि या सगळ्याच्या मुळाशी आहेत पदार्थांचे भौतिक नियम. या सगळ्या पातळ्यांवर जुळून घेण्याची क्षमता हेच टिकून राहण्याचं खरं रहस्य आहे. आणि आता जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न. आजच्या या जगात जिथे तंत्रज्ञान आणि पर्यावरण इतक्या झपाट्याने बदलतंय, तिथे टिकून राहण्यासाठी आपल्याला म्हणजे मानवाला स्वतःमध्ये कोणते नवीन बदल घडवावे लागतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?